आजकाल रात्रीचं जेवण सगळे एकत्र मिळूनच करतोय. तर इथे आबाला खाली बसले नव्हते आणि आम्ही बाकी सगळे खाली जेवायला बसलो होतो. पण अव्यांचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. त्याचं ऑलरेडी जेवण झालं होतं, पण आबांना अजिबात जेवू द्यायचं नव्हतं. आबा काय करतात ते त्याच्यामध्ये काय खातात आणि मुद्दाम आहे ना त्याच्यामध्ये काकडी जी असते ना त्याला ती शोधून शोधून खायची असते. म्हणून तो जे असला की आम्ही काकडी ना साईडला ठेवतो, त्याला देत नाही, कारण तो डायरेक्ट पीसेसचे पीसेस तोंडात खात असतो. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे चालू होतं आणि अव्यांश बघत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ना एक मोठं काम करायला घेतलं पप्पांनी. त्यांचे जुने काही जे बुक्स वगैरे होते जेव्हा काय होते ना ते सगळे त्यांनी काढले आणि जे एज्युकेशनल बुक्स होते ना ते माझ्याकडे दिले. तर त्याच्यामध्ये काही योगासनाचं एक बुक मिळालं त्यांना, जे की त्यांनी माझ्याकडे हँडओव्हर केलं, कारण त्यांना माहिती मी हे नक्कीच यूज करणार आहे, हे त्यांना त्यांची ते गॅरंटी आहे. आणि हे बाकीचे जे बुक्स आहेत ना हे खूप युजफुल आहे. इवन मी सुद्धा यूज करू शकते, इतकं छान आहे. कारण ते आय नो ती इन्फॉर्मेशन खूप छोटी छोटी आहे. म्हणजे साऊंड कसा हे होणार किंवा फिश कसे हे करतात, म्हणजे खूप एज्युकेशनल सायन्स रिलेटेड बुक्स आहे. हे बघून मला खूप भारी वाटतं आणि पप्पांनी त्या लगेच ना कृष्णाला दिले आणि कृष्णाला सांगितले तू हे सगळे बुक्स वाचून काढायचे म्हणून. पप्पा हे बुक्स प्रेमी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं ना अव्यांश लगेच ते सगळे बुक्स आहे ना इकडं झालं की तिकडे, तिकडे झालं की इकडे, हे त्याचं काम चालूच होतं. आणि म्हटलं त्याचं चालतं तोपर्यंत म्हटलं चला सकाळी सकाळी काकून तिकडे साईडला स्वयंपाक चालू तोपर्यंत आपलं जे नेहमीचं काम आहे ते पटपट करून घेऊयात, कारण अव्यांशी अंघोळ राहिली होती सकाळची. बाकीचं आमचं सगळ्यांचं ऑलमोस्ट आवरलेलं होतं. मग सगळे कपडे वगैरे मी वाळलेले ते काढून घेतले आणि सेट करायला घेतले. आणि इथे मला अव्यांश वगैरे जे ऑलरेडी त्याला मी पाण्यामध्ये तिकडे ठेवलेलं, कारण त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं, कारण बराच वेळेस ना तो बाहेरून टबमधून बाहेर येतो आणि बाहेर येतो लगेच. त्याच्यामुळे ना त्याच्याकडे कोणीतरी लक्ष ठेवायला लागतं. आणि मग मी सगळे करून घेतले. इथं अव्यांश बघू शकता तुम्ही, त्याचं काही ना काही टाईमपास असं चालूच असतो. सो चलो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण एका छानशा ब्लॉगमध्ये, कारण त्याला मला काही कपडे आवरू द्यायचे नाही आणि हे सगळ्याच आईंची कथा असेल असं मला वाटतंय. मी जे काही घडी केलेले कपडे ते त्याला खाली उस्तरून द्यायचे आणि बघा मला कसं पकडलंय. सो चलो हा व्लॉग मी इथे सेंड करते. बाय बाय, टेक केअर, सी यू सून.